छत्रपती संभाजीनगर येथील एशियन हॉस्पिटलच्या यूरोलॉजी विभागातर्फे आयोजित मोफत यूरोफ्लोमेट्री तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय। या शिबिरात 250हून अधिक नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतलाय। लघवी संबंधित समस्या, वारंवार लघवी होणं, लघवीचा वेग कमी होणं यांसारख्या त्रासांचं प्राथमिक निदान करण्यासाठी यूरोफ्लोमेट्री तपासणी महत्त्वाची ठरते। सुरुवातीच्या टप्प्यात तपासणी केल्यास गंभीर आजारांवर वेळेत उपचार शक्य असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। यूरोलॉजी विभागाचे डॉक्टर पटेल अझरुद्दीन यांनी नागरिकांना लघवी संबंधी कोणतीही समस्या दुर्लक्षित न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन केलंय। नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये। आपण आहोत एशियन हॉस्पिटलमध्ये। आज एशियन हॉस्पिटल तर्फे यूरोफ्लोमेट्री ही टेस्ट जी आहे ही फ्री ठेवण्यात आलेली आहे। आपल्या सोबत आहे डॉक्टर माझं नाव मिस्टर सांगतो डॉक्टर नितीन पठारे एडिट करताना डॉक्टर आपल्यासोबत आहेत मिस्टर नितीन पठारे। आपण जाणून घेऊया यूरोफ्लोमेट्रीचा जो कॅम्प ठेवलेला आहे फ्रीमध्ये त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये। नमस्कार सर, मी नितीन पठारे। तर आज आपला जो यूरोफ्लोमेट्री कॅम्प आहे तो सरांतर्फे आणि एशियन हॉस्पिटल तर्फे ठेवण्यात आलेला होता की ज्यामध्ये आतापर्यंत 10 ते 15 पेशंटची आपली टेस्ट ही कंप्लीट झालेली आहे आणि पुढे अजून 3 ते 4 वाजेपर्यंत आहे। यूरोफ्लोमेट्री टेस्ट नेमकी ही काय आहे? हां, तर यूरोफ्लोमेट्री टेस्ट यामध्ये आपला जो युरिनचा फ्लो आहे, तर युरिनचा फ्लो हा आपल्याला डिटेक्ट होतो आणि त्या बेसिसवर तुमचं डायग्नोसिस करायला सरांना मदत होते। या टेस्टमध्ये कोणते रोग डायग्नोसिस होतात? हां, तर यामध्ये सर लघवीचा अर्थात म्हणजे PPH किंवा आपले जे त्रास आहेत म्हणजे प्रोस्टेटचे त्रास आहेत ते यामध्ये जो युरिनचा फ्लो आहे तो डिटेक्ट होण्यास मदत होते। कोल्हापूर इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली। निवडणूक अधिकारी खडके यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। यावेळी अध्यक्षपदी मेघराज भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर भोसले यांनी मराठी चित्रपट सृष्टीच्या विविध प्रश्नांवर आणि आगामी कामकाजाबाबत माहिती दिली। या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, अभिनेते सुशांत शेलार तसंच महामंडळाचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। किंवा कोल्हापूर शाखेचा वेगवेगळ्याचं काम असेल अनेक गोष्टी आम्ही चालू करतो। त्याचबरोबर पहिल्यांदाच मराठी चित्रपट संमेलन यावर्षी करायचं आम्ही निर्णय घेतोय। त्याचबरोबर मराठी निर्मात्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी थिएटरची निर्मिती करणे यासाठी शासनाच्या जागा ताब्यात घेण्याचंही काम आम्ही सरकार ठराव करतो। अनेक गोष्टी आम्हाला करायच्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी असते किंवा जे कामगार आहेत लाईट बॉय, सेटिंग बॉईज किंवा स्पॉट बॉईज यांच्या मानधनामध्ये वाढ करणे हे प्रामुख्याने आमचं काम आहे। बरेच वर्ष झालं जे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये ज्यामध्ये वाद चालू होता ब वर्ग आणि अ वर्ग या कॅटेगरीचं विलीनीकरण, अ वर्गाला मान्यता देणे, 23 तारखेच्या पहिल्या मीटिंगमध्येच 45 करण्यात जातात जे अ वर्ग समाजाला पात्र आहेत त्यांना मान्यता देणे, अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय। त्याचबरोबर विक्रम गोखले सरांनी जी पुढे 2 एकर जागा कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी दिलेली आहे तर त्याची सुद्धा आम्ही 23 तारखेला तरतूद करून त्याही कामकाजाला सुरुवात करतो। असा बरगतचा कार्यक्रम पहिल्याच मीटिंग मध्ये करून आम्ही जे वचन दिलेलं आहे त्या वचनासाठी काम करणार आहोत। 2016चा कार्यक्रम आल्यानंतर आम्हीच विनोद तावडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर चित्रनगरीची डेव्हलपमेंट चालू केली। अनेक चांगले भरपूर निधी आम्ही त्यासाठी आणला। आता 2026 ते 21 मध्ये प्रामुख्याने या चित्रनगरीमध्ये अजून ज्या गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत त्या पूर्ण करून चित्रनगरीचं भव्य असं उद्घाटन आणि सुरुवात आम्ही करणार आहोत। धन्यवाद। चित्रपट महामंडळासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे आणि कलाकारांची मागणी अध्यक्ष पदाला कॅबिनेट दर्जा मिळावा या बॉडीचा काही ठराव निश्चितच हा फार मोठा प्रश्न आहे। मराठी कलावंतांसाठी काम करणारी सर्वात जुनी संस्था म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काम करते। गेली 60-65 वर्ष काम करते। बऱ्याच मोठ्या हस्तींनी यावर संचालक म्हणून काम केले, अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे। तो महाराष्ट्रातील तमाम निर्मात्यांपासून पर्यंत काम करणारी संस्था आहे।
फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया भारतातल्या सर्व संस्थांमध्ये, अनेक रिजनल असेल, साऊथ असेल, हिंदी असेल, त्यामध्ये सर्वात मोठी अशी संस्था आहे. एक संस्था की ज्यात निर्मात्यांपासून स्पॉटवाईज पर्यंत सर्वांना घेऊन काम करणारी संस्था आहे. त्यात 65 ते 70 हजार या संस्थेचे मेंबर आहेत. या संस्थेला शासनाने अतिशय पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. कलाकारांचे हित करण्यासाठी त्यांना निश्चित या महामंडळाला कॅबिनेट दर्जा दिला तर त्याचा फायदा कलावंतांना होईल असे आम्हाला वाटतं. निश्चित आम्ही सुद्धा एक पॉझिटिव्हली याबाबत ठराव करू. आताचं गव्हर्नमेंट अतिशय पॉझिटिव्ह आहे, कलाकारांच्या पाठीशी उभं राहणार आहे. ते निश्चित आमच्या या बाबतीचा विचार करतील. कलावंतांचं आरोग्य असेल, त्यांना लागणारा मेन घरकुल असेल, या योजना आम्ही या महामंडळातर्फे राबवू. निश्चितच याला दर्जा मिळावा असं आम्हाला वाटतं. आमच्या 23 तारखेच्या मीटिंगमध्ये प्रत्येक शहरामध्ये जिथे ऑफिस आहे तिथं नावात समिती केली जाईल. रिटायर्ड पोलीस ऑफिसर, रिटायर्ड जज, रिटायर्ड ऍडव्होकेट यांच्या माध्यमातून एक लवाद समिती असते. त्या नवीन समिती मार्फत ज्या ज्या कलावंतांचं मानधन थकलेलं आहे ते त्यांना मिळवून देण्याचं काम ती लवाद समिती 23 तारखेपासून करेल. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवात येवला तालुक्यातील पाटोदा येथील जनता विद्यालयात उत्साहात झाले. विद्यालयात विद्यार्थ्यांचं पुष्पवर्षाव आणि गुलाब पुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नवीन गणवेश, पुस्तकं आणि शालेय साहित्य मिळाल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी इयत्ता 5वीच्या नव्या विद्यार्थ्यांचं विशेष औक्षण करण्यात आलं. तसंच शालेय पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झालाय. यावेळी 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. प्रवेशोत्सवानिमित्त गावातून विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आमची शाळा जिल्हा परिषद शाळा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या उपक्रमाचा उद्देश होता. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय. कर्जमाफीच्या GR विरोधात बुलडाणा, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी GRच्या होळ्या करत सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय. सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी डोमरूड, दहित बुद्रुक, तांदुळवाडी, मेहकर, अडोळी, धनगरवाडी यांसह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना फसवलेले. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी सत्तेमध्ये येण्यापूर्वी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज आम्ही त्या ठिकाणी माफ करू. मात्र सत्तेमध्ये आल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्याचा विसर पडला. यांनी आज या जो कर्जमाफी केली यामध्ये निकष लावल्या, अटीतटी लावल्या. या देवेंद्र फडणवीसचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि एसीत बसून शेतकऱ्याचं वेदना देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळणार नाहीत. जोपर्यंत हे शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ सरकार करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. देवेंद्र फडणवीसाच्या बुडाखालची खुर्ची काढून आणायचं काम पडलं तरी हरकत नाही. शेतकऱ्याला फसवलं. याच्यामुळं दर दिवसाले 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करायले. या फडणवीसनं आम्हाला सांगितलं होतं तुमची सरसकट कर्जमाफी करू, पण 2026चा जो शासन निर्णय काढला त्यात खंडीच्या पिढी 107 अटी या देवेंद्र फडणवीसनं घातल्या. याच्यातले आमचे 10% शेतकरी त्या कर्जमाफीत बसणार नाहीत आणि यासाठीच याच्या निषेधार्थ आमचे शेतकरी नेते रविकांत तुपकर बुलढाण्याला त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आजचा दुसरा दिवस आहे पण सरकारचा एकही मंत्री त्या तिकडे तोंड दाखवा आला नाही. मस्त एसी मध्ये बसून काजू बदाम खायले आणि याच्या सगळ्याचा या मंत्र्याचा मुखिया देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याची मजा पाहायला, शेतकऱ्याला अटीतटी घालून त्या ठिकाणी कर्जमाफीपासून वंचित ठेवायला. म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्याला खेटरा हाणले आणि त्याचा पुतळाही जाळला. फडणवीस सरकार याच्यावर जर जागावर आला नाही तर महाराष्ट्राच्या मुंबईच्या मंत्रालयावर येऊन त्या ठिकाणी दांगडो करू एवढं मात्र निश्चित आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पायी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू इथं सुरक्षित वारी सुरक्षित अभियान या अंतर्गत वारकरी आणि भाविकांसाठी वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. मेस्मा डॉक्टर असोसिएशन, संत जॉन इंटरनॅशनल ॲम्ब्युलन्स आणि भाजप वैद्यकीय आघाडीच्या पुढाकारानं आयोजित या उपक्रमात आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार, CPR आणि तातडीची वैद्यकीय मदत कशी करावी याचं प्रशिक्षण देण्यात आलं. मेस्माचे अध्यक्ष डॉक्टर श्यामसुंदर सोनवणे यांनी वारी दरम्यान उष्माघात, निर्जलीकरण, अपघात यांसारख्या घटनांपासून बचावासाठी प्रशिक्षित वैद्यकीय यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त केली.